राकेश खूप खुश आहेत। दरवर्षी त्यांची कंपनी काहीतरी गिफ्ट देते पण बोनस देत नाही। मात्र यंदाच्या दिवाळीला त्यांना कंपनीने 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला। या पैशातून आपल्याला मोबाईल, कपडे आणि इतर काही वस्तूंची शॉपिंग करता आली म्हणून ते आनंदात आहेत। दिवाळीपूर्वी पैसे मिळाल्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अतिशय उत्साहात पार पडली। त्यांनी कोणतीही काटकसर न करता बोनसचे सगळे पैसे वापरून जोरदार शॉपिंग केली। दिवाळीची सुट्टी संपल्यावर ते जेव्हा ऑफिसमध्ये गेले तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला। आपल्याला जो 1 लाख रुपये बोनस मिळाला आहे त्यावर इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे म्हणजे साधारण 33,000 रुपये टॅक्स भरावा लागेल असं त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितलं। मिळालेले सगळे पैसे खर्च करून टाकले, आता टॅक्स भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे म्हणून राकेश यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं। पण त्यांच्या मित्राने दिलेली माहिती खरी आहे का? बोनसवर इन्कम टॅक्स भरावा लागतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। बहुतेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देतात। कंपन्या सहसा हा बोनस थेट सॅलरी अकाउंटमध्ये जमा करतात। इन्कम टॅक्स कायद्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आले तर ते वेतनातून मिळणारं उत्पन्न मानलं जाईल। बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात समाविष्ट केली जाईल। त्यामुळे इन्कम टॅक्स स्लॅबनुसार बोनसच्या संपूर्ण रकमेवर टॅक्स भरावा लागेल। उदाहरणार्थ तुमचं उत्पन्न 20% स्लॅबमध्ये येत असेल तर तुम्हाला बोनस रकमेवरही 20% टॅक्स भरावाच लागेल। अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कॅश बोनस न देता दिवाळी बोनसचा भाग म्हणून वाउचर, कूपन, गिफ्ट हॅम्पर किंवा टोकन देतात। आयकर कायद्याच्या नियम 374 अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला दिवाळी भेटमधून वाउचर किंवा कूपन मिळालं आणि त्या भेटवस्तूचं मूल्य 5,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा भेटवस्तूची रक्कम टॅक्सेबल असते। भेटवस्तूचं मूल्य 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते तुमच्या पगाराचा एक भाग मानलं जाईल आणि त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल। मात्र कंपनीकडून मिळालेली भेट 5,000 रुपयांपेक्षा कमी मूल्याची असेल तर त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 5,000 रुपयांची ही मर्यादा केवळ दिवाळीसाठी नाही तर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आहे। त्यामुळे कंपनीकडून संपूर्ण वर्षभरात मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचं मूल्य 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तू टॅक्स फ्री असतील। 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेवर इन्कम टॅक्स भरावा लागेल। अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेटवस्तू म्हणून कंपन्या कार, बाईक, सोन्याचे नाणे किंवा महागडे गॅजेट देतात। यासाठी देखील 5,000 रुपयाची मर्यादा लागू होते। मिळालेल्या वस्तूच्या मार्केट व्हॅल्यूनुसार कर्मचाऱ्यांना टॅक्स भरावा लागेल। कंपनीने बोनस किंवा गिफ्ट देताना TDS कापला नाही तर तुम्हाला ITR भरताना इन्कम टॅक्स भरावा लागेल। त्यामुळे कंपनीने दिवाळीचा बोनस आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा केला तर आधी टॅक्स कॅल्क्युलेट करा आणि मगच दिवाळीची शॉपिंग करा। असं नाही केलं तर नंतर तुम्हाला स्वतःच्या खिशातून इन्कम टॅक्स भरावा लागेल।